आयजी साहेबांची बरोबर आता होईल. शेवटचा प्रश्न. हो हो एक मिनिट, एवढा शेवटचा प्रश्न संपू आपण. गेल्या 20 वर्षात नगरमध्ये ही अशी धार्मिक दंगल झालेली नव्हती. त्यापूर्वी त्या झालेल्या होत्या, गेल्या 20 वर्षाचा इतिहास नव्हता. तुम्हाला काय वाटतं याचं कारण नेमकं काय झालंय ज्यामुळे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या दिसून येतात? ही घटना सोडून त्या आधीची सामाजिक परिस्थिती. चालेल, ठीक आहे. सर, तुम्ही टाळताय प्रश्न, तुम्ही नेमकं कारण काय आहे? थांबा ना थोडं. हो, तुम्हाला काय वाटतं 20 वर्ष झालं नाही ते आता व्हायचं कारण काय? What is the situation now and how you अहिल्यानगरचे अधीक्षक आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या राजकीय भूमिका आहे त्याच्यावरती स्पष्टपणे बोलणं ते टाळतायत. वारंवार त्यांना हे विचारलं. यापूर्वी जी दंगल झालेली होती त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील इथं पोलीस अधीक्षक होते. शेवटची दंगल झाली. गेले 20 वर्ष इथली परिस्थिती जी आहे ती अत्यंत सामान्य राहिलेली आहे अहिल्यानगरची. दोन्ही धर्मांमध्ये किंवा दोन्ही धर्माच्या नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. मात्र आता गेले काही काळामध्ये राजकीय भूमिका ज्या आहेत त्या जेव्हा आक्रमक घेतल्या गेल्या धर्माभिमानाच्या नावाखाली, त्यानंतर या वातावरणामध्ये दोन्ही बाजूंनी आक्रमकपणा निर्माण झाल्यावरती तणाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेला दिसून येतोय. इतक्या मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावरती जमा होतात, त्याचे इंटेल पोलिसांकडे नसावेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आजच्या या प्रकाराला कारणीभूत ठरल्यात का, हाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. इतका वेळ उलटून गेल्यानंतर अजूनही पोलिसांना हे स्पष्ट करता आलेलं नाही. ज्या वादामुळे, जिथून ज्या रांगोळीमुळे सुरुवात झाली ती रांगोळी नेमकी कुणाच्या सूचनेनुसार काढलेली होती. संबंधित एका तरुणाला अटक केल्याचं पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे. मात्र अजून सुद्धा ही रांगोळी कुणी सांगितली किंवा याच्या मागचा मेंदू कोण आहे हे मात्र पोलीस सांगायला तयार नाहीयेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्सडे, वैभव सोनोने, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.